देखिए, मैं बहुत स्पष्ट शब्दों में बताना चाहता हूं, महाराष्ट्र में मराठी भाषा का अभिमान रखना ये कोई गलत बात नहीं है, लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले। कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो ये सहन नहीं किया जाएगा। जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है, और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनन कार्रवाई होगी। हमको हमारी मराठी का अभिमान है, लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता, ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा। और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं। ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है? इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कड़ी कार्रवाई की जाएगी। सर, एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटले, व्यापाऱ्यांचा वादाचा काय अर्थ आहे? काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये? एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं? त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे। अशा प्रकारे वागणं योग्य नाही। खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा, खरा अभिमान असेल मराठी शिकवा, खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा, खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा, आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना, मराठी शाळेत टाका ना। अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे? आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल? हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय, हे योग्य नाहीये। एकनाथ शिंदे पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिलेला आहे। विरोधक असं म्हणतात की अमित शहा यांना खुश करण्यासाठी त्यांनी मराठी केलं। असं आहे, आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। मराठी माणूस हा वैश्विक आहे। याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय, याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे। संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसाने केलंय, आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीचं आहे। विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत, त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही, लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही, आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही।